काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय। निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। योजनांच्या माध्यमातून शासनाचा पैसा निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न झाला असं रवींद्र धंगेकर म्हणाले। आम्ही लाडकी बहीण योजना कायम ठेवू हे सांगण्यात कमी पडलो असेही धंगेकर म्हणाले। निवडणुकीत जातीय समीकरणेही वापरले गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि या भ्रष्टाचाराच्या डोंगरमध्ये करोडो रुपये हे त्यांनी खिशात घेऊन निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठनं आणि कशा पद्धतीने हा पैसा जनतेच्या समोर एक मतदारसंघात 50-50 कोटी रुपये जर वाटत असेल तर हे काय जे आहे ते काय लय श्रीमंत मोठे कारखानदार नाहीत। तर आपण बघितलं असेल अनेक टेंडरमध्ये 5-10% ॲडव्हान्स देऊन आणि त्या टेंडरमधनंच पैसे घेऊन कशा पद्धतीने जनतेपुढे आणि उमेदवाराच्या हातात देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। आणि याच्यामध्ये सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ज्या पद्धतीने केली ह्याला आता राष्ट्रपती उत्तर द्यावं लागेल।